नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. घरी गडबड चाललेली असती, तीही कोरिओग्राफर आलेला असतो आणि सगळ्यांना काही डान्स शिकवत असतो. कोणाला काही जमतं, कोणाला काही जमत नाही. कोरिओग्राफर पूर्ण प्रयत्न करून सगळ्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातच झालेली असती. कोणी काही बरं करतं, कोणी काही सुरुवात करतं, काहीतरी करण्याचा प्रयत्न. आबा मात्र शिट्टी वाजवतात आणि आनंद व्यक्त करतात. तेवढ्यात काय कला आणि अद्विकचे छान जुळणार तेच लगेच कलाचा चुकून अद्विकच्या पायावर पाय पडतो. अद्विक जोरात ओरडतो, आ मूर्ख आहेस का ग? तुला पाय दिसत नाहीये का? पाय तुडवतीयस बावळट कुठची. इकडून लगेच सरोज म्हणते, काय झालं रे अद्विक, बरा आहेस ना की जास्त लागलंय तुला? रोहिणी म्हणते, अगं वहिनी विचारतीस कशाला? तो नाहीच म्हणणार आहे, कारण कलाचा पाय पडलाय ना, तो सावरूनच घेणार आहे, कशाला उगाच विचारतीये. कोरिओग्राफर आता रॉकेटच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि रॉकेट ते काम करण्यासाठी आता धावतच गेलेला असतो. कोरिओग्राफर म्हणते, एक मिनिट सगळ्यांनी प्रॅक्टिस थांबवा. आणि राहुलला आणि नैनाला म्हणते, एक नंबर डान्स करताय तुम्ही, अगदी सेट झालाय तुमचा डान्स, त्यामुळे तुम्ही आता जरा थांबा. आणि अद्विकला आणि कलाला म्हणते, तुमचं काय चाललंय? तुमचं काहीही जुळत नाहीये, तुमचं काय चाललंय नेमकी? हे बघा, तुम्ही दोघं आहे ना एकदम ऑकवर्ड फील करताय, अनोळखी असल्यासारखं करताय, अगदी नॉर्मल होत नाही. त्यामुळे तुम्हाला डान्स करायला ऑकवर्ड होतोय आणि डान्स तुमच्या डोक्यातही राहत नाहीये. तुम्ही जर नॉर्मल झाला तर सगळं काही व्यवस्थित होणार. पण हे बघा, तुम्हाला डान्स येत नाही, तो प्रॉब्लेम माझा आहे आणि तुमच्याकडून डान्स कसा करून घ्यायचा हे मला चांगलंच माहितीये. त्यामुळे डोंट वरी, मी आहे ना, मी बघा असा परफेक्ट तुमचा डान्स बसून देते. तुम्ही दोघं ओके आहात ना? मी सगळं काही तयारी करते. अद्विक म्हणतो, मी ओके, पण हिचं काय? कलाला ती परत विचारते, तुम्ही ओके? कला म्हणते, हो मीही तयार आहे. रॉकेट दादा लगेच या. आलो मॅडम. रॉकेटने एक पेपर आणलेला असतो. ती म्हणते, आता तुम्ही सगळ्यांनी बसा, फक्त हे कपल आधी डान्स करणार, हे परफेक्ट झाले की आपण सगळे येऊन नाचायचं. कळतंय ना? आता सगळे खालीले असतात, फक्त अद्विक आणि कला स्टेजवर असतात. ती पेपर खाली ठेवते आणि म्हणते, ह्या पेपरवर तुम्ही नाचायचंय आता. अद्विक म्हणतो, ठीक आहे, पण मी आधी नाचणारा आणि माझं झालं की मग कला नाचणार. आता सगळे हसायला लागलेले असतात, सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघतात. ती कोरिओग्राफर म्हणते, नाही तुम्ही दोघांनीही सोबतच करायचंय. आबा म्हणतात, अद्विक पाऊल टाक रे. कला हो पुढे चल, करा बरं सुरुवात. कोरिओग्राफरनी चांगलीच आयडिया शोधलेली असते. हे जे ऑकवर्ड होत असतात ते ऑकवर्डपणा त्यांचा घालवण्यासाठी. छोट्याशा पेपरवर त्यांना नाचायचंय म्हटल्यावर जवळ यायलाच लागणार आणि काही झालं तरी आता फ्री होऊन त्यांना डान्स करायलाच लागणार. आता दोघंही जवळ आलेली असतात आणि आता नॉर्मल डान्स करण्याचा प्रयत्न करतात. दोघं आता एकमेकांमध्ये इतकी हरवलेली असतात, अगदी परफेक्ट कोरिओग्राफरला हवाय तसाच डान्स ते करत असतात. सगळ्यांना आनंद होत असतो, इतके परफेक्ट ते करताय. रोहिणीला आणि सरोजला मात्र खूप राग येत असतो. सरोजला जरा जास्तच येत असतो की माझ्या मुलाच्या इतक्या जवळ जाते ही, आणि तिला कलाचा किती राग येतो हे तर आपल्याला माहितीच आहे. इतका छान डान्स ते करत असतात, एकमेकांमध्ये अगदी हरवलेले असतात. आणि आबाला तर जास्तच आनंद होतो, एकमेकांच्या इतके जवळ आले किंवा एकमेकांना समजून घ्यायला लागले म्हणून आबा अगदी आनंदाने बघत असतात. तितक्यात अद्विकला एक फोन येतो. अद्विक, महत्वाचा कॉल आहे, सॉरी आम्हाला घ्यायलाच लागणार. आणि फोनवर बोलण्यासाठी थोडासा लांब आलेला असतो. अद्विक फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. त्याच्या मागे कला त्याच्याकडे बघत असते एकटक आणि मागे हसत निघून गेलेली असते त्याच्या मागेच हसत. आता कलाला मात्र रोहिणी मन लावून बघते आणि सरोजही की त्याच्या मागे कशी चाललीये, ती एकटक बघतीये आणि त्याच्या मागेच चाललीये, तिला कसलंही भान नसतं. इकडे कोरिओग्राफर लगेच नवरदेव नवरीला बोलवतो आणि म्हणतो, चला आता तुमच्या मेन स्टेप आहे ते आपण सेट करूया. आता सोहम आणि अनामिका तयार झालेली असतात. आता स्टेजवर ते दोघं गेलेले असतात. सोहमला आणि अनामिकेला डान्स करताना बघून कलाला मात्र खूप त्रास होत असतो आणि ती अगदी कसं तरी तोंड करून त्यांच्याकडे बघत असते. तिला ते नको बघायचं असं वाटत असतं, पण तिथून उठून गेली तर सगळ्यांच्या लक्षात येणार, त्यामुळे बिचारी तिथेच बसते. तिला खूप वाईट वाटत असतं. सोहम अनामिका खूप छान डान्स करत असतात, पण एक गिरकी घेताना अनामिका पाय घसरतो आणि ती खाली पडते आणि तिच्या पायाला खूप लागलेलं असतं. आबाही येतात आणि तिला उचलण्याचा प्रयत्न करतात सगळे, पण तिच्या पायाला खूपच जास्त लागलेलं असतं. रजनी म्हणते, बाई जास्त लागलं नाही ना ग तुला? सोहम म्हणतो, उठायचा प्रयत्न कर, पण तिला काय उठताच येत नाही कारण तिच्या पायाला जास्त लागलेलं असतं. सोहम तिला उचलतो आणि खुर्चीवर आणून ठेवतो. काजल मात्र सोहमकडे एकटक बघत असते कारण तिला कुठेतरी वाईट वाटत असतं. इकडे मात्र अद्विक फोनवर बोलत वर चाललेला असतो आणि त्याच्या मागे काही विचार न करता कलाही चाललेली असते. कला अद्विककडे बघते आणि म्हणते, चांदेकरच्या परफ्यूमचा वास माझ्या अजूनही हातावर दरवळतोय. आणि ती इतकी वेडी झालेली असते की बस पहिल्यांदाच इतक्या जवळ गेलेली असते, त्यामुळे सारखी त्याचा विचार करत असते.
ती पदर घेते आणि त्या परफ्यूमचा वास घेत असते. अद्विकचं लक्षही नसतं, तो काहीतरी महत्वाचा फोन असतो, तो फोनवर बोलत असतो. कला मात्र पूर्ण आता वेडी झालेली असते. त्याच्या प्रेमामध्ये ते वेडीच झालेलीच आहे, पण अगदी त्याच्या जवळ आल्यामुळे काहीतरी वेगळं फिलिंग तिला येत असतं आणि सारखा अद्विकचा विचार करत असते आणि जो डान्स केलाय त्याच्या स्टेप ती आठवत असते आणि गालातल्या गालात हसत असते. ती हसते, पण अद्विकचं काही एक लक्ष नाही, ती फक्त लांबून त्याला बघतच असते. इकडे सोहम अनामिकाच्या पायाची खूप काळजी घेत असतो. ती म्हणते, अरे सोहू, एवढं काही झालेलं नाहीये मला, उगाच टेन्शन घेऊ नको, थांब ग, मला बघू दे बरं. सोहम इतकी काळजी घेतोय, तिचा पाय अगदी हातात घेतलाय आणि स्वतःच्या हाताने तिचा पायाला किती लागलंय ते बघतोय. हे बघून काजलला अजूनच त्रास होत असतो. तिला अगदी रडायला येत असतं. तितक्यात तिथे रजनी म्हणते, काजल, तुझ्या जवळ पाणी आहे, तेवढं पाणी दे बरं. आणि काजल आता रजनीच्या हातात पाण्याचा ग्लास देते. कितीही लक्ष द्यायचं नाही म्हटलं तरी काजलचं लक्ष सोहमकडे जातच असतं. सोहम म्हणतो, सगळं बरं होणार आहे, अजिबात काळजी करू नको, मी आहेस ना. अनामिका म्हणते, इट्स ओके, काय एवढा टेन्स होतोय तू, अरे काही झालं नाही, साधा मुरगाळलाय माझा पाय. आणि सोहू लगेच नीट होणार आहे. तो काजलकडे बघतो आणि हा मुद्दा म्हणतो की सगळं बरं होणार आणि अगदी व्यवस्थित आणि आपल्याला हवंय तसंच काय होणार आहे. काजलकडे बघतो आणि सारखा मुद्दाम बोलत असतो, जशी बोलतच असतो आणि काजलकडे बघत असतो. तितक्यात कोरिओग्राफर म्हणते, सोहम सर प्लीज तुम्ही याल का स्टेजवर, आपण पटकन दुसरी स्टेप घेऊया. ठीक आहे, मी आलोच. अनामिका, मी जातो, तू काळजी घ्या आणि पायाची जरा जास्त काळजी घे. तुझा पाय वर घ्यायचा आहे का तुला, खुर्ची देऊ का दुसरी? नाही रे, मी बेटर आहे, असू दे. कोरिओग्राफर अनामिकाला म्हणते, तिथेच बसा आणि डान्स व्यवस्थित बघा, म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही डान्स बघितला की लक्षात ठेवा, फायनल तुम्हाला लगेच करता येणार आणि तुमचा जास्त अडचण येणार नाही, कारण तुम्ही बघितलाय म्हणल्यावर तुमच्या माइंडमध्ये तो सेट होऊन जाणार. पण आता सोहम सरांसोबत प्रॅक्टिस करायला कुणीतरी येणार का? प्लीज कुणीतरी येऊ शकते का? कोरिओग्राफर डायरेक्ट काजलला म्हणते, प्लीज यांना जरा मदत करता का? अनामिकेच्या जागेवर तुम्ही उभे राहा आणि प्रॅक्टिस झाली की मग दोघांच्याही लक्षात येणार, प्लीज त्यांना मदत करा जरा. रजनी म्हणते, अगं काजल, जा की, त्याला मदत होणार आणि मुख्य म्हणजे वेळ व्हायला जाणार नाही, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे बेटा, प्लीज काजल जा आणि सोहमला मदत कर. आबा म्हणतात, काजल जा की. आता आबा म्हटल्यावर काजलला जायलाच लागणार, आबांना कसं नाही म्हणायचं. बिचारी काजल आता मनात नसतं तरीही सोहम सोबत डान्स करायला स्टेजवर जाते आणि सोहमलाही खूप राग येतो की काजल माझ्यासोबत डान्स करते म्हणून, पण दोघांनाही पर्याय नाही म्हणून एकमेकांसोबत डान्स त्यांना करायलाच लागतो. काजल जवळ येते आणि त्या पेपरवर पाय ठेवायचा. सोहम पटकन त्या पेपरवरचा पाय काढतो आणि थोडासा लांब गेलेला असतो. कोरिओग्राफर परत म्हणते, चला दोघांनीही या आता, पटकन आपल्याकडे वेळ नाहीये, आणि दोघांनाही त्या पेपरवर पाय ठेवायला लावते. कमरेत हात घालायला लावलेला असतो आणि तिला खांद्यावर हात ठेवायला लावलेला असतो आणि आता डान्स सुरू झालेला असतो. एकमेकांकडे बघतात, खूप ऑकवर्डही वाटत असतं आणि सोहमला रागही आलेला असतो. काजल म्हणते, एवढा काय ऑकवर्ड होतोय, आपण पहिल्यांदा भेटतोय आणि पहिल्यांदा एकत्र नाचतोय, असं काय रिॲक्ट करतोय, एवढं काय ऑकवर्ड होतोय रे, जरा नॉर्मल वाग की. ए सोहम, इतका इरिटेट होऊ नको, आणि तुलाही माहितीये मी सतत तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, तू सतत मला टाळतो आणि माझ्यापासून लांब जातोयस. काजल म्हणते, सोहम एकदाही असं वाटत नाही, तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास होत असेल, माझ्या मनाला काय वाटत असेल. सोहम काहीही तिला रिॲक्शनच देत नाही, फक्त तिच्याकडे बघत असतो. इकडे मात्र कला तिचा पदर हातात घेतलेला असतो आणि अद्विककडे बघण्यात मग्न झालेली असते. त्याचा फोन चालू असतो आणि ही त्याला एकटक लांबून बघत असते. कला त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हे काय चाललंय, हाच आहे का तो चांदेकर, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा मला राग यायचा आणि त्याला बघितलं तरी माझी चिडचिड व्हायची, आणि आता नेमकी मला असं काय होतंय. त्याच्याकडे बघत असते, विचार करतच असते. तितक्यात अद्विकचा फोन संपतो आणि अद्विक हसत हसत आता कलाकडे आलेला असतो. कला अगदी रोमॅन्टिक झालेली असते, तिच्यापेक्षाही जास्त अद्विक रोमॅन्टिक झालेला असतो. मस्त गुडघ्यावर बसतो आणि कलाकडे बघत असतो. वातावरण इतकं रोमॅन्टिक असतं की बस. अद्विक मस्त गुडघ्यावर बसतो आणि माझ्याशी डान्स करशील का म्हणून तिला विचारतो. डान्स करण्यासाठी हात समोर करतो अद्विक, पण कलाला हे सगळं स्वप्नासारखं वाटत असतं आणि तिला एक सुखद धक्काही बसलेला असतो. तिला हे हवं असं वाटतं, पण समोर अद्विक आहे याचाही ती विचार करते. इतकं छान वातावरण असतं, सगळीकडे मस्त फुग्या असतात आणि फुलांचा पाऊसच पडत असतो. घरची सगळी मंडळी असतात, टाळ्या वाजवत असते आणि यांना चेअरअप करत असते. कला आता अद्विकच्या हातामध्ये हात देणार, तितक्यात तिथे रॉकेट येतो आणि जोरात कलाला धक्का मारतो. कलाला इतका राग येतो आणि कला लगेच स्वप्नातून बाहेर येते आणि म्हणते, काय रॉकेट, काय चाललंय. सॉरी ताई, सॉरी, चुकून झालं ग, इकडून तिकडे जायला लागलो आणि चुकून माझा पायच घसरला आणि तुला धक्का लागला. कलाचं मात्र इतकं सुंदर स्वप्न असतं, ते जागेवरच थांबलेलं असतं.
इतकी सारी बडबड करतो, तिने एकच प्रश्न विचारला, का मला धक्का दिला? त्याने इतकं लेक्चर दिलेलं असतं की बस. कलाचं त्याच्याकडे काही लक्ष नसतं, तो फक्त बडबड करतो. कला मात्र अद्विककडे बघण्यात परत मग्न झालेली असते. कला अद्विककडे बघते आणि थोडंसं बाजूला बघायला जाते तर काजल आणि सोहम एकत्र डान्स करताय. हे बघितल्यावर कलाला आता थोडंसं वेगळं काहीतरी वाटतं. सोहम म्हणतो, तुला माहिती आहे का काजल, सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय, आपण खूप काही पुढे आलोय. सोहम, मला खूप तुला महत्वाचं सांगायचंय आणि ते तुला ऐकायलाच लागणार आहे. कला म्हणते, नेमकी या दोघांचं असं काय चाललंय, काय एवढं गप्पा मारताय हे? काजल सोहमना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते आणि त्याला रिक्वेस्ट करते, प्लीज एकदा ऐकून घे, एकदा ऐक, तुला आवडलं तर ठीक, नाही तर असू दे, पण मला सांगू तर दे, तुला काय सांगायचं, ऐकण्याचा प्रयत्न तर कर सोहम. इकडे कला म्हणते, नेमकी यांच्यामध्ये काय असं चाललंय आणि काय महत्वाच्या विषयावर बोलताय हे? काजलने डोळे बंद केलेले असते आणि सोहमला आता मनातलं सांगणार. तितक्यात तिथे अनामिका येते आणि सोहमचा हात तिच्या हातातून ओढते आणि जरा बाजूला घेते. काजल बघते तर काय, अनामिकाने सोहमला ओढून नेलेलं असतं. काजलच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं, तिला इतकं वाईट वाटतं. सोहम काजलला लांब लोटतो आणि त्या पेपरवर अनामिका आणि सोहम आता डान्स करण्यासाठी उभे राहिलेले असतात. काजलला इतकं वाईट वाटलेलं असतं, थोडक्यात तिचा अपमानही होतो आणि सोहम तिचा विचार करत नाही, त्यामुळे ती जरा जास्तच हट झालेली असते. काजल आता स्टेजवरून खाली उतरते. हे सगळं काही मात्र कलाने बघितलेलं असतं आणि काजलची काय अवस्था झाली हेही आता कलाच्या लक्षात आलेलं असतं. काजल खाली येते, लगेच तिच्याजवळ कला जाते आणि म्हणते, गुंड्या थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, नेमकी तुझं काय चाललंय ना, मला जरा जाणून घ्यायचंय. म्हणून काजलचा हात पकडते आणि तिला थोडीशी साईडला आणते, तिच्यासोबत बोलायचं असतं. काजल, मला आता एकदा आणि स्पष्ट सांग, तुझ्यामध्ये आणि सोहममध्ये आता नेमकी असं काय बोलणं चाललं होतं? अगं ते अगदी असंच, असं विशेष काही नव्हतं. हे बघ गुंड्या, खोटं बोलू नको. नेमकी काय चाललं होतं ना, मला कळायलाच हवं. मला असं वाटत होतं तुमच्या वागण्या बोलण्यावरून की तुमच्यामध्ये काहीतरी वाद चाललाय, काही ठीक नाहीये तुमच्यामध्ये. अगं नाही ग, कसलाही विचार काय करतेय तायडे तू, तसं काहीही नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये वाद होण्याचा प्रश्न काय? अगं तू लांबून बघितलं ना, म्हणून तुला वाटलं आमच्यात सगळं काही नॉर्मल आहे आणि नॉर्मल बोलणं होतं. मे बी तू लांबून बघतीये ना, म्हणून तुला असं वाटलं असणार की आमच्यामध्ये काहीतरी चाललंय. काहीही नाही, काहीतरी चालायला आमच्यामध्ये काय असायला पाहिजे ना. नॉर्मल होतं आणि उगाच विचार करू नको. कला आता तिला उडवाउडवीची उत्तर देते आणि चाललेली असते. कलाला काजल उडवाउडवीची उत्तर देते आणि तिथून निघून चाललेली असते. कला परत काजलचा हात पकडते आणि म्हणते, मध्ये मी घरी आले होते तेव्हा एकदा रडत रडत तुझ्या रूम मध्ये तू गेली होती, तेव्हा काय झालं होतं ग? तेव्हा मी तुला विचारलं, गुंड्या काय झालंय, तेव्हा तू म्हटली होती की पक्यामध्ये आणि तुझ्यामध्ये भांडण झालंय आणि तुमची मैत्री तुटली, म्हणून तुला वाईट वाटलं आणि म्हणून तू रडत रडत घरी आली. पण काजल, माझं असं लक्षात येतंय, तेव्हा पक्याबरोबर भांडण झालं नव्हतं, सोहम बरोबर भांडण झालं असावं, म्हणून तू रडत रडत घरी आली होती. हे बरोबर आहे का? का पक्याबरोबरच भांडण झालं होतं? नक्की मला सांगतीस का काजल, नेमकी काय होतं त्यावेळेला खरं? बघ कला, मला वाटतंय तसंच अगदी असावं असं मला वाटतंय. कारण मी तू इथं आली आहे ना तेव्हापासून बघतीये तुमच्यामध्ये फार काही बरं नाहीये आणि तुम्ही दोघांसमोर येण्याचा प्रयत्नही करत नाही, एकमेकांना सारखं टाळता आणि जास्त समोर आले तरी व्यवस्थित काही बोलत नाही किंवा नॉर्मल जसे गप्पा मारायचे पहिले तसं काही धिंगाणा मस्ती आणि नॉर्मल तुम्ही बघतही नाही एकमेकांकडे. मला तर कुठेतरी शंका येतेय, काहीतरी तुमच्यामध्ये बिनसलंय आणि ते तुम्ही सॉल्ट आउट करण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतंय. अगं असं काही नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रश्नच येत नाहीये. आमच्यामध्ये काही बिघडलंही नाही, आम्हाला काही नेटही करायचं नाहीये आणि सगळं काही नॉर्मल आहे. तुलाच कसं वेगळं दिसतंय मला ते कळत नाहीये. काजल आता प्रयत्न करते विषय दुसरीकडे नेण्याचा. उगाच तू विचार करू नको आणि जे चाललंय ना त्याच्याकडे लक्ष दे बरं. उगाच माझा कशाला विचार करतेय तू? तुला सांगू का मी, ती कोरिओग्राफर आहे ना, ती आपल्याला स्टेप सांगत होती. आपल्याला काय त्या स्टेप डोक्यात बसत नव्हत्या, त्यामुळे ते सोहमची चिडचिड होत होती ग. आणि आपल्याला काय जमत नाही तुला तर माहितीच आहे. आपल्या डोक्यावरून गेलं आणि लगेच तू चिडचिड करायला लागला आणि त्या सोहमला त्याच्या बायकोसोबत अगदी परफेक्ट डान्स करायचा आहे. आपल्याला काय जमलं नाही बा, म्हणून थोडीफार काही चिडचिड झाली असणार, दुसरं काही नाही. तू काय एवढा विचार करतेय ताई, काही नव्हतं असं. आता या दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि तिकडून लगेच रोहिणी उठून उभी राहते आणि या दोघींकडे लक्ष ठेवते, नेमकी यांचं काय चाललंय. रोहिणी म्हणते, या दोघींचं असं काय चाललंय नेमकी? खुसफुस खुसफुस, त्या दिवशीही खुसफुस खुसफुस चालली होती, आजही तेच. पण या दोघींचं नेमकी चाललंय काय, यांचा विषय काय असेल, आपल्याला जरा जाणून घ्यायलाच लागणार. ए वहिनी ऐक ग जरा. कला जेव्हापासून घरात आली आहे ना, या दोघी बहिणींचं काही ना काही चालूच असतं ग. काय एवढं बोलतात आणि काय कसले प्लॅन करतात ना, त्यांचं त्यांनाच माहिती. आणि तुला माहिती आहे का, ही काजल आल्यापासून हिची जरा जास्तच हिंमत वाढली आहे आणि कला ऑलमोस्ट हे सगळं काही फंक्शन हायजॅक करायला निघली आहे ग.
प्रत्येक वेळेला कला 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 पुढे 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 असते ग. आपल्या अद्विकला मान मिळतो ते मान्य आहे, पण या घरचा तो मोठा मुलगा आहे त्यामुळे त्याला तो मान मिळायलाच हवा. पण हिचं काय ग, हिचं सारखं मध्ये मध्ये आणि पुढे पुढे करते. हिचं काय आहे ना, मला काही कळत नाही या वहिनी. बाई तूच लक्ष दे नेमकी काय चाललंय हिचं. अद्विकला मान मिळतोय ना ठीक आहे, पण कलाला असं वाटतं की तिचाच मान आहे म्हणून ती पुढे पुढे करते. आणि माहितीये का तुला, तिघीही बहिणी एकाच घरात, तेही आपल्या छताखाली. जरा अवघड वाटत नाही का तुला बहिणी? बघ बाई विचार कर. रोहिणी आगीत तेल ओतत असते आणि तिचं काम परफेक्ट करत असते. सरोज मात्र आता तिने जे काम केलंय त्याच्यावर विचार करायला सुरुवात करते. सरोज बहिणी, मला जाम भीती वाटते या सगळ्या गोष्टींची, पण आपण मात्र सावध राहूया, आपल्याला कसलाही धोका नको ग बाई. सरोज लगेच म्हणते, हो तू जे म्हणतीये ना ते अगदी बरोबर आहे. माझ्याही डोक्यात हाच विचार आला आणि डोक्यात हेच चक्र चालू होतं ग रोहिणी. सरोज म्हणते, जाते आणि त्या मुलीशी जरा जाऊन बोलतेच, म्हणजे माझे प्रश्न आहे ना सगळे उत्तर काय मला मिळतील. इकडे काजल निघून चाललेली असते. कला तिचा हात पकडते आणि म्हणते, गुंड्या एकच प्रश्न विचारणार आहे, खरं खरं उत्तर द्यायचं मला, मग मी तुला काहीही विचारणार नाही. अगं सोहमचं वागणं आहे ना मला जरा खटकतंय. तो वेगळं आणि विचित्र वागतोय ग. तो खुश नाहीये आणि मनापासून हे करतोय ना लग्न किंवा लग्नाची सगळी तयारी, असं काही वाटत नाहीये. सोहम मला हरवलेला आणि कुठेतरी काहीतरी विचारात गुंतलेला वाटतोय. तुला काही बोललाय का गुंड्या तो? अगं कसं तुम्ही एका वयाचे पडता ना ग, आणि त्यात तुमची इतकी छान मैत्री. मग सोहमनी जर मन मोकळं केलं असेल तर तुझ्या जवळच केलं असणार आहे. हे बघ, सोहमने तुला काही जरी सांगितलं असणार ना तर प्लीज गुंड्या मला सांग, म्हणजे मला सोहमची काहीतरी मदत करता येणार. सांग ना गुंड्या. काजल म्हणते, नाही ग तसं काही त्यांनी सांगितलं नाही किंवा त्याच्या मनातही तसं काही नाहीये. असतं ना त्यांनी मला सांगितलं असतं आणि मला जर कळालं असतं तर मी तुला लगेच सांगितलं असतं. काजल आता लगेच हात सोडवते आणि तिथून कलापासून जरा लांब गेलेली असते. कला म्हणते, यांचं काहीतरी चाललंय, नेमकी मैत्रीमध्ये काही बिनसलं तर नसेल ना? जरी बिनसलं असेल तर काय बिनसलंय हे मला जाणून घ्यायचंय आणि सोहमच्या मनात काय चाललंय हेही जाणून घ्यायचंय, तरच मला सगळं काही व्यवस्थित करता येणार आहे. बिचारी काजल आता यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विचार करत असते. कला म्हणते, सोहमच्या वागण्याचं कारणच मला उलगडत नाहीये. नेमकी असं काय झालं असेल, खरंच मला काही कळतच नाहीये. इकडे मात्र गुरुजी आलेले असतात आणि संगीताने त्यांना फोन करून अर्जंट बोलवलेलं असतं, त्यामुळे ते लगेचच आलेले असतात. आता संगीता गुरुजींच्या समोर बसते आणि त्यांना काजलची पत्रिका दाखवते. संगीता म्हणजे, गुरुजी मला प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर द्या. तुम्ही आतापर्यंत माझ्या दोघी मुलींचं सांगितलं अगदी तसं आणि परफेक्ट तसंच झालं. माझ्या कला श्रीमंत घरात जाणार हे तुम्ही सांगितलं होतं आणि अगदी ती श्रीमंताच्या घरातच गेली. आता काही लोक तिला मान देत नाही ते ठीक आहे, पण हे बघा शेवटी राणीचे ना त्या घरची, इतक्या मोठ्या घरातली मोठी सून आहे म्हणल्यावर ती राणीचे, आणि काही झालं तरी मोठी सून आहे. गुरुजी म्हणतात, हो अगदी बरोबर आहे तुमचं. आणि माझ्या नैनीचं सुद्धा तुम्ही सांगितलं, नैनीचं भविष्य तसंच झालं हो नैनीच्या बाबतीत सुद्धा. आता मात्र गुरुजी मला तुम्हाला आहे ना एकच विचारायचंय, माझ्या काजूचं काय भविष्य आहे किंवा काजूच्या नशिबात काय लिहिलंय ना ते मला सांगा. माझ्या काजी एकदा मार्गाला लागली ना की सगळं काही निवांत झालं बघा. ती एकदा मार्गाला लागली, संसार करायला लागली की निश्चिंत झाले. काजीचीच चिंता आहे मला, तेवढी मिटली ना गुरुजी की सगळं काही झालं. आता काजीचं काय आहे ना तुम्ही मला खरं खरं आणि व्यवस्थित सांगा. गुरुजी आता सध्या इतका त्रास होतोय ना तिला, म्हणून काळजी लागली आणि म्हणून विचारते. का टेन्शन घेताय? ग्रहमाला आहे तशीच, काहीही बदल झालेला नाहीये. तुम्हाला सांगितलं ना तुमच्या काजल सुद्धा लकी आहे आणि तिचं भविष्य सुद्धा दोन्ही मुलींसारखंच उजळलंय. आणि दोन्ही मुलींचं जसं भविष्य सांगितलं खरं झालं तसंच तुमचं काजलचं सुद्धा होणार आहे. अहो राजयोग आहे, राजयोग. मोठ्या घरात लग्न होणार आहे आणि सुखाने संसार करणारे तुमची काजल. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेताय वहिनी? अजिबात काळजी करू नका त्या काजलची, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. दोन मुलींचं जसं झालंय ना सुखात सगळं, तसं काजलचं सुखाने संसार होणार आणि अगदी व्यवस्थित. राजयोग असल्यामुळे ती श्रीमंत घरातच जाणार आहे. हे ऐकल्यावर संगीला इतका आनंद झालेला असतो, ती आता देवाला हात जोडते आणि गुरुजींकडे बघून हसायला लागलेली असते. पुढे तिचं आयुष्य सुखी आनंदी राहणार आहे. माहितीये का तुम्हाला, वैवाहिक जीवनात काहीही अडचण येणार नाही, अगदी व्यवस्थित आणि नॉर्मल ती संसार करणार आहे. अहो सुखात राहणार आहे ती, तिन्ही मुली तुमच्या सुखातच राहणार आहे. खरंच तुमच्या मुलींनी नशीब काढलंय या संगीता वहिनी. गुरुजी म्हणतात, अगदी निश्चिंत राहा, आपण थोडंसं वाट बघू आणि सगळं काही छान होतं आणि आपल्याला आपोआपच दिसणार आहे. संगीताला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि आता ती काजलच्या सुखी संसाराचे स्वप्न बघते. गुरुजी तिची पत्रिका ठेवतात आणि आता दुसरी पत्रिका उचलतात. कला विचारच करत असते, सोहमकडे एकटक ती बघत असते. तितक्या सरोज येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. कला लगेच सरोजकडे बघते. मी पाहते तुमचं नेमकी काय चाललंय ग? तुमच्या दोघी बहिणींचं साठलोट कायम चालू असतं. आमच्या घरात राहून काय शिस्तय ग? आमच्या विरुद्ध काही प्लॅन करताय काय दोघी बहिणी मिळून? सरोज म्हणते, तुम्ही तिघी बहिणी एकाच छताखाली,
नेमकी माझ्याच घरात बरं आल्या ग तिघीच्या तिघी, आणि तिघी एकत्र आल्या म्हणल्यावर प्रॉब्लेम तर यायलाच हवा, कारण तुम्ही तिघी बहिणी एकत्र आल्या आणि तिथे प्रॉब्लेम नाही असं होणारच नाही. पण तुला आधीच बजावून सांगते मी, माझ्या घरात तिघी बहिणींमुळे जर काही प्रॉब्लेम झाला ना, चांदेकरांच्या शुभ कार्यात काही जर विघ्न आलं ना, तर गाठ सरोजची आहे. तुम्हाला तिघींना सुद्धा मी सोडणार नाही. सरोज जेव्हा कलाला बोलत असते आणि धमकी देत असते, तिकडे मात्र रोहिणीला खूप आनंद होत असतो. सरोज म्हणते, कला लक्षात ठेवायचा, चांदेकरांना जर काही त्रास झाला ना, तर ही सरोज चांदेकर तिघी बहिणींना एक साथ देशोधडीला लावेन. कळतंय ना? देशोधडीला लावेन ही सरोज. आता कला तिच्याकडे बघतच असते आणि रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो. रोहिणी लांबून हसत असते. कला म्हणते, सरोज मॅडम, तुमचा आमच्या घरच्यांवर राग आहे, माझ्यावर राग आहे, हे मान्य आहे मला आणि मला माहिती सुद्धा आहे. पण मीही तुम्हाला शब्द देते की माझ्या घरच्यांपासून किंवा माझ्यापासून तुमच्या घरच्यांना किंवा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, हा शब्द आहे माझा. कला तुम्हाला शब्द देते, तुमच्या शुभ कार्यात काहीही विघ्न येणार नाही. सरोज तिथून रागाने निघून जाते. कला एकटीच उभी असते. इकडे अद्विकचा फोनही संपलेला असतो. सोहमची रिहर्सल कंप्लीट झालेली असते. अद्विक कलाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, चल की रिहर्सल कंप्लीट करू. आणि आता अद्विक कलाला आता रिहर्सलसाठी परत घेऊन गेलेला असतो स्टेजवर. डान्स करायला सुरुवात करायची. लगेच अद्विकचं लक्ष काजलकडे जातं. ती टेन्शन मध्ये असते आणि एकटक काहीतरी बघत असते. काय झालंय? काजलला काही प्रॉब्लेम आहे का? आणि हे बघ, काही असेल ना तर सांग बर का तू. तिला जर काही प्रॉब्लेम असला तर आपण तो सॉल्व्ह करू. हे बघ, तुझी बहीण आहे मला मान्य आहे, पण आमची सुद्धा चांगली मैत्री आहे. कला हसते आणि म्हणते, थँक्यू चांदेकर, तिची इतकी काळजी केल्याबद्दल, पण काही नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आता दोघं डान्स करायला सुरुवात करतात. कला अद्विकच्या खूप जवळ गेलेली असते आणि अद्विकची दाढी तिला टोचते. ती थोडीशी लांब होते आणि हसते. अद्विक म्हणतो, का गा हसतीये? अरे दाढी टोचतीये. त्यात काय एवढं? आता दाढी आहे म्हणल्यावर टोचणारच ना, हसायला काय झालंय तुला? आता तिचं गळ्यातलं त्याच्या शर्टमध्ये अडकतं. बघत काय बसली, काढ हे. यांचं हे चाललंय हे सरोजला आणि रोहिणीला अजिबात आवडत नसतं. आबांना इतका आनंद झालेला असतो. आबा हसतात आणि एकटक ते दोघांना बघत असतात. आबा म्हणतात, अरे अद्विक सोडवून घे. आता लगेच रजनी म्हणते, अरे जसा घड्याळामध्ये पदर अडकला होता ना, तसंच आता झालंय, सोडव सोडव. कलाला एक वेगळी फिलिंग येत असते आणि अद्विक जवळ आला की तिला काहीतरी वेगळंच वाटतं. ती म्हणते, हे सगळं असं हा जवळ आला की का घडतंय? आई म्हणतीये ते खरं ठरतं की काय? आणि खूप गोड हसते आणि अद्विककडे बघत असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण थोडक्यात बघूया. कला अद्विकला सांगत असते, अगं सोहमचं काहीतरी चाललंय. तो म्हणतो, त्यांचा वेळ दे की, कशाला कोणामध्ये नाक खुपसतीये? आणि हे बघ, त्यांच्यामध्ये डोकं लावायला तू कधी प्रेम केलंय का कुणावर? कला लगेच म्हणते, हो. अद्विक म्हणतो, काय म्हणालीस? तू कुणावर प्रेम केलंय? कला आता हो म्हटलेली असते आणि आता फसलेली असते. आता अद्विकने तिचा शब्द पकडलाय. बघूया कलाने कुणावर प्रेम केलंय, अद्विक कसं कलाकडून जाणून घेतो, हे मात्र पुढच्याच भागात बघायला मिळणार. आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.